रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे परिसरात उघड्यावर टाकलेल्या तांदूळामुळे 2 गुरांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे। या तांदूळाचं सेवन केल्यानंतर आणखी 4 गुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरात शेकडो किलो तांदूळ उघड्यावर टाकण्यात आले होते। या तांदळाचं सेवन केल्यानंतर गुरांची प्रकृती अचानक बिघडली आणि 2 गुरांचा मृत्यू झाला। हा तांदूळ नेमका कोणी टाकला आणि कोणत्या कारणासाठी टाकला याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही। दरम्यान या घटनेबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। आज वर्षानुवर्ष पिढीत आम्ही हे करतोय। 4 महिने शेती असते, 4 महिने गुरं काठी खाली असतात। 4 महिन्यानंतर गुरं सोडली जातात। सकाळी गुरं सोडली, संध्याकाळी चरून घरी येतात। तर माळाला मोकळे असतात, चरतात, ती येतात परत। ही पद्धत आहे इकडची। आता ते त्यांचं ते नियम सांगतात की कायदा काय सांगतो, गुरं सोडली नाही पाहिजे, तुम्ही सांभाळली पाहिजे। काल मी गुरं तिथं धावानं सोडली, तिथून सरळ धाव मारून ती इथं आली। 4 माणसं आम्ही कामावर निघालेली, पुन्हा सगळ्यांना इथं थांबवलं, सगळ्यांना गुरांना घेऊन पुन्हा पिटाळी घेऊन गेलो, जाऊन दाव्यावर बांधून ठेवतो। आपण बघू शकतात इथे मोठ्या प्रमाणामध्ये तांदळाच्या गोणी पडलेल्या आहेत। संपूर्ण चिरेखंड तांदळाने भरलेली आहे। गुरं दगावली, हे असं अस्तव्यस्त आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तांदूळ टाकण्याचं कारण मला दाट संशय आहे। जो शाळेमध्ये तांदूळ उडतो तो विकला गेला नाही। परवा जसं मॅटर झालं 2-3 महिन्यापूर्वी पोषण आहार पकडला गेला। याने कोणी जे काय तांदूळ टाकले आहेत, विषारी आहेत किंवा कुठले आहेत, याचं शासनाने आणि पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधितांवरती कठोरात कठोर कारवाई करावी। कारण इथे एका शेतकऱ्याची गुरं दगावली आहेत, त्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि त्याची अजून गुरं 2 ही अत्यावश्यक याच्यामध्ये आहेत। तर त्याचा पंचनामा करून तातडीने त्याच्यावरती शासनाने कारवाई करावी, पोलिसांनी कारवाई करावी। गुरांचे डॉक्टर आहेत, पशुवैद्यकीय लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाने, तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, हीच मी शासनाकडे मागणी करतोय।